नमस्कार. आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. सुट्टीत फिरायला कुठे जायचं याचे प्लॅन कधीपासूनच आखायला सुरुवात झाली आहे. अनेक जण तर फिरायला गेले देखील, अगदी परदेशातही. पण खरं सांगू, परदेशालाही लाजवतील असे एकाहून एक सरस टुरिस्ट स्पॉट आपल्या महाराष्ट्रात आहेत. 720 किलोमीटर लांबीचा विलोभनीय असा समुद्रकिनारा, पुरातन किल्ले, प्राचीन लेण्या, ऐतिहासिक वास्तू असा पर्यटनाच्या दृष्टीनं अनमोल असा ठेवा आपल्या राज्यात आहे. पण त्याचं मार्केटिंग करण्यात आपण कमी पडतोय का? केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात या राज्यांच्या तुलनेत आपण मागे आहोत का? देशी तसंच परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याकरता महाराष्ट्र सरकार नेमकं काय पावलं उचलतं आहे? मुंबईतल्या चित्रपटसृष्टीचा वापर पर्यटन वाढीसाठी करता येऊ शकतो का? धार्मिक स्थळांचं पर्यटन कसं वाढणार? आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणच्या पायाभूत सोयीसुविधा वाढवण्याकरता हे सरकार नेमकं काय करतं आहे? भविष्याच्या दृष्टीनं नवं पर्यटन धोरण नेमकं कसं असायला हवं? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल. नमस्कार. जयकुमार रावलजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत. जयकुमार रावलजी हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आहेत आणि सध्या सुट्टीचे दिवस आहेत आणि त्यामुळे सुट्टीच्या दिवसांमध्ये कुठे जायचं याचं प्लॅनिंग आपण करत असाल. महाराष्ट्र शासन नेमकं तुमच्यासाठी काय करत आहे याचीच आपण माहिती त्यांच्याकडून घेऊया. जयकुमारजी, आपण पर्यटन मंत्री झालात तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित करणे हा आपला हेतू असणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काय काय कामं केली आहेत? नाही, खरं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही यावर्षी विजिट महाराष्ट्र वर्ष साजरा करतोय आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो की महाराष्ट्र अनलिमिटेड. महाराष्ट्रामध्ये हिमालय सोडून आमच्याकडे सारं काही आहे. मग आपले समुद्राचे किनार आपल्याकडे आहेत, आपले गडकिल्ले आहेत, आपले व्याघ्र प्रकल्प आहेत, आपले हिल स्टेशन आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात पर्यटन या ठिकाणी जातात. आज मला आपल्याशी चर्चा करत असताना आमचे हिल स्टेशनचे सारे रिसॉर्ट्स आज बुक आहेत. मग ते महाबळेश्वर असतील, आमचे अजून जे सर्व हिल स्टेशनचे रिसॉर्ट्स आहेत ते बुक आहे आणि आपले बीच रिसॉर्ट हे देखील आता सध्या फुल आहेत. ताडोबामध्ये पुढच्या म्हणजे जून 30पर्यंत सगळ्या प्रकारची बुकिंग तिथे झालेली आहे. मग पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात फिरतात आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात बुकिंग झाली आहे. म्हणजे एक प्रकारे आपण मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित करण्याचं जे आपलं उद्दिष्ट होतं त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने MTDCने अत्यंत दमदार पावलं टाकलेत असा आपला दावा आहे. नाही, माझं असं म्हणणं आहे की आता सध्या स्थितीला आपल्याकडे बरेच पर्यटक आहे, परंतु अनेक देश हे पर्यटनावर जगतात. आपण जर पाहिलं की मोठमोठे देश यांचा मुख्य व्यवसाय काय तर पर्यटन आहे आणि तेवढा मोठा स्कोप आपल्याला आहे. तेवढ्या स्कोपपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही. सुदैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी इनक्रेडिबल इंडियाची सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनलिमिटेड महाराष्ट्राची सुरुवात केली आणि पर्यटन क्षेत्र हे प्राधान्यक्रमाचं क्षेत्र आहे. इट्स अन इंडस्ट्री ज्याच्या माध्यमातून रोजगार मिळू शकतो हे त्यांनी मान्य करून त्या दृष्टिकोनातून आता आमचं सरकार पाऊल उचलतं आहे. हे सगळं करण्याकरता अत्यंत गरज असते ती म्हणजे एका चांगल्या पायाभूत सोयी सुविधांची. आपल्याकडे किल्ले आहेत, लेण्या आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, समुद्रकिनारे आहेत. परंतु साहेब, आपण कमी पडतोय ते त्यातल्या साधन सामुग्रीमध्ये, त्यातल्या सोयी सुविधांमध्ये. हे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मागच्या 2.5-3 वर्षात आपण नेमकं आपल्या सरकारने काय पावलं उचलली आणि आपण काय पावलं उचलणार आहात? आपल्या राज्यामध्ये हे नक्कीच आहे की आपल्याकडे 2 गोष्टीमध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये आपण थोडे मागे आहोत. एक तर त्याच्यामधला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि 2 तर मार्केटिंग करणं. या 2 क्षेत्रामध्ये मी ओळखलं की त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतोय. इन्फ्रास्ट्रक्चरचं कसं आहे की ते नेमकं अंडं का कोंबडी असा प्रकार आहे. जसे टुरिस्ट येतील तसा इन्फ्रास्ट्रक्चर वाढतो आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढला तर टुरिस्ट येईल. या दोघेही गोष्टी पाहता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक कार्यक्रम, एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगाच्या माध्यमातून सर्व विभागांमधनं जे पर्यटनशी जोडलेले आहेत त्यांच्यामधला 20% त्यांच्या बजेटचे 20% हे टुरिझम रिलेटेड कार्यक्रमासाठी करावं. म्हणजे रोडचा विभाग आहे BNC, त्याच्यामध्ये 20% टुरिझमला जाणारे जे आमचे शहर आम्ही आयडेंटिफाय करून देऊ, स्पॉट्स आम्ही आयडेंटिफाय करून देऊ, त्याला रोड्स तयार करणं हे महत्त्वाचं आहे. पाणी पुरवठा विभाग आहे, त्याच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करता येईल असं आमचा त्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि बजेटचा 20% जे रिलेटेड विभाग आहेत ते याच्यासाठी काम करतात. आता
परदेशी पर्यटक आपल्याकडे आले की साहेब मुंबईला उतरतात पण मुंबईमध्ये थांबत नाहीत, महाराष्ट्रात थांबत नाहीत, ते दुसरं विमान घेतात किंवा ट्रेन घेतात आणि जातात गोव्याला. मुंबईमध्ये या पर्यटकांना थांबवण्याकरता, महाराष्ट्रामध्ये या पर्यटकांना थांबवण्याकरता त्यांच्यासाठी आकर्षण म्हणून आपलं सरकार नेमकं काय करणार आहे? नाही, हे आपल्याला ही वस्तुस्थिती आहे की भारतामध्ये सर्वात जास्ती पर्यटक हे दिल्लीला आणि दुसरे पर्यटक हे मुंबईला येतात. दिल्लीजवळ काय त्यांच्याकडे आग्रा, दिल्ली, जयपूर अशा प्रकारचा जो ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे, हा त्यांचा महत्त्वाचा तो ताजमहल असेल, मग दिल्ली असेल, मग जयपूर असं पाहून ते जातात. तर मुंबईला आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात जे लोक येतात, जे ट्रॅव्हलर्स येतात, ते ट्रॅव्हलर्स गुजरात वगैरे इकडे तिकडे चालले जातात आणि गोवाकडे चालले जातात. ही वस्तुस्थिती. आता आपण सिंधुदुर्गमध्ये फार मोठं काम सुरू केलं आणि म्हणून आपण बांद्रा टू बांदा अशा प्रकारचा विचार करून, कारण मुंबई टू गोवा आता जुनं झालं, आता बांद्रा टू बांदा हा आमचा विचार होऊन ह्याच्या माध्यमातून आम्ही डेव्हलपमेंटची सुरुवात केली. आमची आता सिंधुदुर्गमध्ये स्कुबा डायव्हिंगची इन्स्टिट्यूट आहे. ही इन्स्टिट्यूट एशियामधली बेस्ट आहे, पण त्याला मार्केटिंग करण्याचं काम, काही स्टार्सला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचं काम आम्ही करतोय. आता चिपीचा एअरपोर्ट आपला सिंधुदुर्गमध्ये या दिवाळीपर्यंत तयार होणार आहे. ताज हॉटेल आणि त्याचबरोबर सिदा दे गोवा या 2 हॉटेलला आम्ही जागा दिल्यात. स्वतः महाराष्ट्र टुरिझमच्या जवळपास 6 हॉटेल्स यांचं काम, 4 हॉटेलचं काम चालू आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणार आहे. मग मुंबईपासून तर सिंधुदुर्गपर्यंत हा आम्ही बीचचा जो एरिया आहे हा तिथे आम्ही सर्व तयार करतोय. माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून एक कोस्टल हायवे आपण तयार करतोय जो समुद्राच्या किनाऱ्यापासून जातो आणि त्या माध्यमातून समुद्राच्या अनेक गावांना तो कनेक्ट करता येईल. त्याची सुरुवात आता झाली. त्याच्यानंतर आम्ही वेलनेस डेस्टिनेशन तयार करतो इगतपुरीला. त्याच्यानंतर मग आम्ही मुंबईहून पुण्याला जात असताना लोणावळा आणि पुणा याला आम्ही एक इव्हेंट कॅपिटल म्हणून आम्ही तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे ज्या ठिकाणी महत्त्वाच्या कॉन्फरन्सेस वगैरे होऊ शकतील किंवा महत्त्वाचे इव्हेंट्स होऊ शकतील अशा प्रकारची जागा महाराष्ट्रामध्ये लोणावळा आणि पुणे या ठिकाणी डेव्हलप करायचा सरकारचा मानस आहे. महाराष्ट्र हा प्रसिद्ध आहे रावलसाहेब, तो त्यातल्या ऐतिहासिक वारशासाठी. इथं प्रत्येक गावागावाला इतिहास आहे, दगडादगडाला इतिहास आहे. इथे कोकणामध्ये जायचं म्हटलं तर आम्हाला 5-50 किल्ले दिसतात, परंतु या किल्ल्यांची आपण नीट निगराणी ठेवत नाही. त्याहीपेक्षा सुद्धा त्या किल्ल्यांवर त्याची माहिती देणारी अशी कुठली यंत्रणा आमच्याकडे नसते, चांगले गाईड्स उपलब्ध नसतात. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टिकोनातून आणि तो तिथे आलेल्या पर्यटकांना पोचवण्याकरता नेमकं आपण काय करताय? आपल्याकडे फार मोठा वारसा आहे आणि खूप सुंदर असे गडकिल्ले आहेत, परंतु त्यांचा इतिहास हा सांगितला पाहिजे आणि त्या पद्धतीने सांगितला पाहिजे, मांडला गेला पाहिजे. मग गाईड्सचा एक मोठा कार्यक्रम हा माझ्या विभागाने घेतलेला आहे. 80 लाख रुपये आम्ही त्याच्यावर खर्च करतोय आणि त्या माध्यमातून ठिकठिकाणी गाईड्स तयार करणं आणि त्यांनी अधिकृत माहिती ती मांडणी करण्याची स्टाईलसुद्धा त्यांना आम्ही शिकवणार आहे. किंबहुना आम्ही त्याच्या एक पाऊल पुढे गेलो. आम्ही असं ठरवलं आहे की आपल्याला माणूस ज्यावेळेस रेल्वेतनं, बसमधनं किंवा विमानातनं उतरतो तो पहिला रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये बसतो. त्यांनाच आम्ही आमचं गाईड बनवणार आहे. त्यांनाच ट्रेनिंग करण्याचं, ओरिएंटेशन करण्याचा एक प्रोग्राम आम्ही मुंबईत घेतला आणि त्याला आता पुढे आम्ही नेतोय. बसमध्ये किंवा टॅक्सीमध्ये बसल्यानंतर तो टॅक्सीवालाच सांगेल की ये जगह अच्छी है, यहाँ खाने के लिए अच्छा है, इथे आपल्याला जाता येईल, इथे पाहता येईल. तर तो आमचा गाईड म्हणून सुरुवात करेल आणि त्यामुळे सिटीचं इमेज बिल्ड होईल. अशा प्रकारचे प्रयत्न माझा विभाग करतोय. गुजरात असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, त्यांनी अनेक महत्त्वाच्या स्टार्सना, म्हणजे पुनर्जन्म यदि हो मेरा तो हो गंगा के तट पर, असं अमिताभ बच्चन उत्तर प्रदेशकडे म्हणाले की आइये पधारिये गुजरात में, असं अमिताभ बच्चन. आपला महाराष्ट्राचा पर्यटनाचा चेहरा असा आपण काय सांगणार आहोत किंवा असा आश्वासक चेहरा आपण का देऊ शकत नाही की ज्याच्या नावावर काही आकर्षण निर्माण होईल? नाही, हा एक विषय बऱ्याच दिवस माझ्या विभागात चालला आहे, पण माझ्यासमोर प्रश्न असा की पक्का बॉलिवूड माझ्याकडे आहे मुंबईमध्ये. मग कोणता चेहरा नेमका महाराष्ट्राला सूट होईल? तेंडुलकर साहेबपासून तर बच्चन साहेब सगळे आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईचे आहेत. इतर राज्यसुद्धा ब्रँड घेतात ते महाराष्ट्राचेच असतात. आणि मग बॉलिवूड एक फार मोठं सेलिंग पॉईंट आहे जगामध्ये. युरोप आणि अमेरिका सोडून द्या, पण जगामध्ये बॉलिवूडचा खूप मोठा क्रेज आहे. त्याचा जास्ती टुरिझमसाठी कसा उपयोग व्हावा हा प्रयत्न आम्ही करतोय. त्याच्यामधनं अजून आमचा ब्रँड ॲम्बेसेडर आम्ही निश्चित करू शकलो नाही, हे जरी खरं असलं तरी साऱ्या बॉलिवूडला आम्ही आमचे ब्रँड ॲम्बेसेडर मानतो. राजे संभाजी छत्रपती कोल्हापूर यांना आम्ही विनंती केली आणि ते आमचे सहकारी असल्यामुळे ते किल्ल्यांसाठी आमचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून ते आता आमचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत आणि ते काम आता त्या किल्ल्यांसाठी करतात.
युरोपमध्ये किंवा इतर अनेक जगाच्या भागांमध्ये तिथले किल्ले आणि त्याची जतन करताना आणखीन एक गोष्ट त्यांनी केली ते म्हणजे त्या त्या काळातल्या पिरियडवर जे चित्रपट निर्माण झाले त्या चित्रपटांच्या निर्मिती मागची कथा सांगणाऱ्या टूर्स त्यांनी ऑर्गनाईज केल्या. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या इथली चित्रपटसृष्टी त्यांनी मार्केट अत्यंत प्रभावीरित्या केली. आपल्याकडे पण असे अनेक एपिक्स निर्माण झाले. मग इथे जर बॉलिवूडसारखा प्रचंड मोठा इंडस्ट्री उद्योग आपल्याकडे उपलब्ध आहे, मग या बॉलिवूडला एकत्र करून त्याच्या साक्षीनं असं काही आपल्याला करता येणार नाही का की जेणेकरून ग्रामीण भागातून येणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकाला सुद्धा शाहरुख कुठे राहतो किंवा सलमान कुठे आहे किंवा हा चित्रपटाचं शूटिंग कुठे झालं, हा शॉट इथे घेतला गेला याचं फार आकर्षण असतं. या दृष्टिकोनातून आपलं सरकार काय पावलं टाकतंय? हे बॉलिवूडचं मोठं त्याच्यामध्ये मार्केटिंग व्हावं हा आमचा फार मोठा प्रयत्न आहे आणि फार मोठं सेलिंग पॉईंट आहे. मी आपल्याला सांगितलं भारतातलेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय लोकांना सुद्धा म्हणजे अगदी इराणचे मंत्री भेटले होते आम्हाला एक टुरिझम कॉन्क्लेव्हमध्ये. त्यांनी सुद्धा बॉलिवूडचे पिक्चर पाहतो, शाहरुख खान किधर रहते असं विचारलं होतं आणि म्हणून त्यांनाही फार मोठं आकर्षण आहे. तर ते मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. हॉलिवूडला जसं स्टार्सचं आहे त्या स्टार्स असतात तसंच कालच आम्ही चर्चा करत होतो की बांद्राला कुठं काय त्या संदर्भातलं करता येईल का, तो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आम्ही करतोय आणि त्या माध्यमातून बॉलिवूडचे लोक हे जगासमोर प्रस्तुत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता आपण बांद्राचा उल्लेख केलात म्हणून मला हा प्रश्न पटकन सुचला की बांद्रा असेल किंवा गिरगाव असेल यातले काही भाग अजूनही 100 वर्ष जुना जसं बांद्रा होतं किंवा जसं गिरगाव होतं तसं जतन केलं त्या लोकांनी आपल्याला दिसतं. जगातल्या अशा अनेक शहरांमध्ये जयकुमार रावल साहेब आपणही केलं आहे किंवा मीही पाहिलेलं आहे, एक हेरिटेज वॉक नावाची गोष्ट असते. किती गाईड तुमच्याबरोबर असतो, तो तुम्हाला गल्ली दाखवतो, या गल्लीत अमुक लेखक होता, या गल्लीत अमुक गोष्ट घडली. अशा प्रकारचं मुंबईमध्ये, गोव्यामध्ये, आपल्या सिंधुदुर्गामध्ये किंवा औरंगाबादमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही करता येणार का आम्हाला? नाही, करता येतील आणि नक्कीच आपल्याकडे चालू आहे. हेरिटेज वॉक आपला मुंबईमध्ये फार फेमस आहे. परवाच म्हणजे एक 5-7 दिवसापूर्वीच सायप्रसचे जे राष्ट्रपती आहेत ते आले होते आणि आपले जे कासलीवाले त्यांनी त्यांना हेरिटेज वॉकसाठी मुंबईला सकाळी हेरिटेज वॉकसाठी तो आपला साऊथ बॉम्बेला होत असतो. पण आमचा आता प्रयत्न आहे की यावर्षी मुंबई मेला शॉपिंग फेस्टिवल हा तयार करायचा, असा एक प्रयत्न आहे. त्या माध्यमातून पूर्ण MMRDA दुबई शॉपिंग फेस्टिवल असतं तशा स्वरूपाचं मुंबई शॉपिंग फेस्टिवल काय काय असणार याच्यात? बिलकुल तशाच पद्धतीचं आहे. खरं दिवाळीच्या काळामध्ये करायचं होतं पण आम्ही ते ठरवलं आहे की ते 21 डिसेंबर ते 7 जानेवारी अशा प्रकारचा 17 दिवसाचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये एक इंटिग्रेटेड चेन आम्हाला तयार करायची, म्हणजे टॅक्सीवाला, रेस्टॉरंटवाला, थिएटरवाला, म्युझियमवाला, शॉपिंगवाला, राहणाऱ्याचे हॉटेल्सवाला आणि त्या सर्व ते लोक आमच्याशी चर्चा करतात. आमची ऑलरेडी प्राथमिक चर्चा झाली. त्या फेस्टिवलच्या दरम्यान तुम्हाला मुंबईला कधी यायचं आहे तर या काळात या. हॉटेल जे आहेत त्या 50% डिस्काउंटला मिळतील, रेस्टॉरंट तुम्हाला डिस्काउंटमध्ये राहतील, वेगळे कार्यक्रम होत राहतील. ते केवळ मुंबई नाही तर MMRDA रिजन अगदी कर्नाळच्या किल्ल्यापर्यंत आम्ही तिथे अर्नाळ्याच्या किल्ल्यापर्यंत तिथे घेऊन जाणार आहे. आणि मग हा फेस्टिवल म्हणून याच्यामध्ये लग्नाची शॉपिंग करायची तर ह्या काळात तुम्हाला रिटेलर्स हे डिस्काउंटमध्ये देणार. या सगळ्यांशी चर्चा झाली आणि या माध्यमातून मुंबईला येण्यासाठी त्यावेळेस मुंबईचे हॉटेल्स खाली असतात, त्यावेळेस खूप मोठा टुरिस्ट इथे येतील आणि सगळ्यांचं म्हणजे इंटिग्रेटेड आहे. टॅक्सीवाल्यापासून तर 5 स्टार हॉटेलवाल्यापर्यंत, रिक्षावाल्यापासून तर विमानापर्यंत या सगळ्यांची आमची चर्चा झाली. परवाच जगातलं वन ऑफ द बेस्ट एअरलाईन्स इतिहासशी महाराष्ट्र टुरिझमचं MOU झालं, जेटचे त्याच्यामध्ये झालं आणि ते आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग करणार आहे. या फेस्टिवल ज्यावेळेस होईल त्यावेळेस डिस्काउंटमध्ये मुंबईला येण्याचे तिकीट देखील उपलब्ध करून देणार आहेत. ही जी सगळी मंडळी येतात ती येतात आणखीन एका दृष्टिकोनातून, एका उद्देशातून, ते म्हणजे मेडिकल टुरिझम किंवा हेल्थ टुरिझम. आपल्याकडे उत्तमोत्तम अशा प्रकारचे रावलसाहेब डॉक्टर्स आहेत, आपल्याकडे उत्तमोत्तम प्रकारच्या मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत. अगदी इजिप्तच्या इमानचं जरी आपण उदाहरण धरलं ती जगातली सर्वात गलेलठ्ठ महिला आपल्याकडे आली ना तर उपचार घेऊन ती त्यांच्या देशात किंवा अबुधाबीला ट्रीटमेंटसाठी परत जाते. परंतु इतकं प्रचंड मोठं काम आमच्या डॉक्टरांनी केलं असलं तरी मेडिकल टुरिझमच्या मॅपवर महाराष्ट्र कुठे आहे असं आम्हाला आत्ता तरी दिसत नाही आहे. तर मेडिकल टुरिझम वाढण्याच्या दृष्टिकोनातून की जवळपासची पर्यटन स्थळं पण होतील आणि मेडिकल ट्रीटमेंट पण होईल, अशी काही एक स्कीम किंवा अशा काही गोष्टी आपल्या डोक्यात आहेत? मेडिकल टुरिझममध्ये आमची नवीन मेडिकल पॉलिसी तयार झाली आणि त्या माध्यमातून त्याच्यामध्ये फार ओहापोह झाली. त्याच्या पॉलिसीमधनं
आमची चर्चाही झाली. आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र एक फार मोठं डेस्टिनेशन मेडिकल टुरिझममध्ये. नागपूरला, नाशिकला, औरंगाबादला आणि मुंबईला साऊथ ईस्ट एशियामधले लोक हे मेडिकल टुरिझमसाठी फार मोठं प्रेफर करतात. आपल्याला आश्चर्य वाटेल की नी रिप्लेसमेंटसाठी लोक, फिजीचे लोक हे मोठ्या प्रमाणात औरंगाबादला येतात. हार्ट ऑपरेशनसाठी जगातले अनेक देशातले लोक हे मुंबईला येतात. असे अनेक मेडिकलच्या स्पेशलायझेशन, हाडांचा काय विषय असेल तर पुण्याला फार मोठ्या प्रमाणात लोक येतात. देशातले आणि विदेशातले ही फार मोठी आपली US. पण हे सगळं रावल साहेब, हे सगळं झालं प्रायव्हेट आंतरप्रिनरशिपच्या लेवलला. सरकार एक धोरण म्हणून मेडिकल टुरिझम वाढवण्याकरता काय विशेष स्कीम करते? नाही, हे प्रायव्हेट डॉक्टर करत असताना सरकार त्यांच्याबरोबर असतं. हे आमच्याशी चर्चा करून आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने पॉलिसीमध्ये चेंज करत असतो. परवाच आम्ही आमच्या मेडिकल टुरिझमचे मेडिकल म्हणजे शिक्षणाचे मंत्री गिरीश भाऊ यांच्याशी चर्चा केली आणि तामिळनाडूमध्ये ज्या सहजतेने ऑर्गन ट्रान्सप्लांट होतं तशा प्रकारचं आपल्याकडे सुद्धा लवचिक पॉलिसी व्हावी अशा प्रकारची चर्चा त्याच्यामधनं झाली. पण अजून कायद्याचे अधिक बारकावे असतात, कारण काही गोष्टीचे ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज दोघे असतात. म्हणून त्या दृष्टिकोनातनं सरकार ही सतत या गोष्टींना प्रमोट करत असते. आता आम्ही परवा काही हॉटेल चेनची आमची चर्चा झाली की एखादा मेडिकल टुरिझमसाठी आला तर त्याला स्पेशल रेटमध्ये हॉटेल दिले गेले पाहिजे. त्यालाही त्यांनी मान्यता दिली. त्याचबरोबर सगळ्या प्रकारचं मार्केटिंग हे टुरिझम बोर्डच्या माध्यमातून, MTDCच्या माध्यमातून ते पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहे. याचं आता मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे आणि एक चांगली अद्ययावत पॉलिसी येणाऱ्या काळात येणार आहे. हिल स्टेशन म्हटलं की अजूनही आम्हाला मुंबईच्या जवळ गेलं तर आपल्याला माथेरान दिसतं किंवा अशाच प्रकारचे स्पॉट दिसतात की जे आम्ही नाही तर ज्यांनी आम्हाला गुलाम बनवलं, जे आमच्यावर राज्य करत होते, त्या ब्रिटिशांनी डेव्हलप केलेले आहेत. महाराष्ट्र सरकार अशा प्रकारचे नवीन स्पॉट्स कोणते डेव्हलप करत आहे? विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर याच्या जवळ असे कोणते स्पॉट सरकार आत्ता इन्व्हेस्टमेंट करत आहे, गुंतवणूक करत आहे, आकर्षित करत आहे आणि त्याच्या मार्केटिंगसाठी सरकार काय करणार आहे? नाही, खरं तर महाराष्ट्र सरकार आणि MTDC, आमचं जे MTDC कॉर्पोरेशन आहे फार मोठ्या प्रमाणात हे काम करत असतं. आपल्याला जर गणपती फुलेची स्टोरी सांगितली तर गणपती फुलेला MTDCने त्याची सुरुवात केली, त्याच्यानंतर त्याचं नाव झालं. आता तारकर्ली तिकडे राहायला जागा मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे, त्याच्यावर काय करणार? नाही, त्याचा अर्थच की आम्ही जी सुरुवात केली ते फलस्वरूप झालं आहे आणि मग त्याचा प्रयत्न आहे. आज मला आपल्याला आनंदाने सांगायचं की महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, गणपती फुले असेल, आमचं हरिहरेश्वर असेल, तारकर्ली असेल, ताडोबा असेल, हे सर्व MTDCचे रिसॉर्ट 30 जूनपर्यंत फुल आहेत. आणि आता त्यांना पाहून प्रायव्हेट एंटरप्रेनर्सही आलेत, प्रायव्हेट कंपन्यांशी आमची चर्चा आहे आणि त्यांना जमिनी आम्ही उपलब्ध करून देतो आणि आता ते वाढतं आहे. याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या आहेत आणि म्हणूनच टुरिस्ट फार मोठ्या प्रमाणात येतात. आपल्याकडे कुठलाही धर्म घ्या, मग तो ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म, जैन, बौद्ध, या सगळ्यांची अत्यंत महत्त्वाची अशी प्रार्थनास्थळं, त्यांची देवळं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. नांदेडला गेलं तर आपल्याला शिखांचं मोठं स्थान पाहायला मिळतं. आपल्याकडे बांद्र्यापासून ते अगदी पार कोकणापर्यंत ख्रिश्चनांची अनेक धर्मस्थळं आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि अनागोंदी पाहायला मिळते आणि त्या दोन धार्मिक स्थळांमधली कनेक्टिव्हिटी आम्हाला दिसत नाही की जी आम्हाला बुद्धा सर्किटमध्ये बिहारसारख्या मागास राज्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. ती इथे वाढण्याकरता, विशेषतः अगदी ज्याला अष्टविनायक करायचं आहे त्या अष्टविनायकाची कनेक्टिव्हिटी आम्हाला पटकन मिळत नाही. हे सुधारण्याकरता आपलं शासन काय करणार आहे? नाही, हे प्रोग्राम्स आपल्याकडे चालू आहेत. अष्टविनायक संदर्भातला प्रोग्राम चालू आहे. आपले 4 ज्योतिर्लिंग आहेत त्या संदर्भातला आपला चालू आहे. आता शताब्दी वर्ष साईबाबाचा आहे त्या संदर्भात चालू आहे. आता आपण शिर्डीला एअरपोर्ट बनवतोय. हाच त्याच्यामधला एक विषय की तुम्ही जर शिर्डीच्या एअरपोर्टला गेले तर शिर्डी, त्र्यंबकेश्वर, शनी शिंगणापूर याला आपल्याला जाता येईल. नांदेडला जाण्यासाठी मागच्या काळामध्ये प्रयत्न करून ट्रेन आपण तिथे आल्या आणि मग धार्मिक स्थळांना कनेक्ट करण्यासाठी आमचा फार मोठा प्रयत्न आहे. किंबहुना यांना ट्रेन ज्या आहेत, या ट्रेन्स असतील, बस असतील, याची व्यवस्था ही सतत आमचं विभाग जो आहे तो प्रयत्न करून कनेक्टिव्हिटी मिळवत असतो. आणि महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रामध्ये या धार्मिक स्थळांचं फार मोठं योगदान आहे. लोक या धार्मिक स्थळांसाठी दूरदूरून विश्वातनं लोक येतात, हे मला आपल्यासमोर कबूल करा. बरोबर आहे. पर्यटनामध्ये सर्वात मोठी गोष्ट कुठली होत असेल तर ती म्हणजे
रोजगाराच्या संधी खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे एक पर्यटक आला तर जवळपास 12 रोजगार मिळतात अशा प्रकारची आपल्याकडे परिस्थिती आहे. मग तो टुरिझमवाला असतो, त्यांचे कपडे धुंडणारी लॉन्ड्री असते, त्यांना जेवण बनवणारे आचारी असतात, साफसफाई करणारी लोक असतात, त्यांना दाखवणारे गाईड्स असतात, ट्रान्सपोर्ट करणारे लोक असतात. अशा प्रकारे सेवा पुरवणाऱ्यांचं एक जाळं निर्माण झाल्याशिवाय पर्यटनाला चालना मिळत नाही, असा अनेक देशांचा, किंवा आपण कर्नाटकात पाहिलं, गुजरातीमध्ये पाहिलं किंवा गोव्यामध्ये पाहिलं तरी तोच आपला अनुभव येतो. हे जे सपोर्ट सिस्टीम्स आहेत याच्याकरता खूप मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागते. हे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होण्याकरता आपलं खातं नेमकं काय कामकाज करत आहे? अत्यंत महत्त्वाचा विषय आपण बोलले. खरं तर या टुरिझममध्ये टुरिझम कल्चर हे फार महत्त्वाचं असतं. अनेक देशांमध्ये आम्ही त्याचा अभ्यासही केला की अतिथी देवो भव ही जरी आपण चर्चा करतो ते वातावरण असलं पाहिजे. रस्त्यावर कोणी माणूस जर आपल्याला माहिती विचारेल तर त्याला जर व्यवस्थित सांगितलं तर त्याला वाटतं बघ ह्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था आहे. आणि म्हणून आमचं 2-3 प्रयत्न आमचे चालू आहेत. एक, सेन्सिटायझेशन करणं. टॅक्सीवाले असतील, रिक्षावाले असतील, या साऱ्या लोकांचं एक ट्रेनिंग कोर्स घ्यायचा. पहिला टप्पा आम्ही त्याच्यात केला की टॅक्सीमध्ये आल्यानंतर एखाद्या देशाची, शहराची किंवा राज्याची प्रतिमा त्याच्यामध्ये पहिलं इम्प्रेशन. आणि म्हणून तो आमचा खऱ्या अर्थाने ब्रँड अँबॅसेडर आहे. तो जर बोला आइये बैठिये, नमस्कार वगैरे असं जर तो केलं तर त्यांना बरं वाटतं पर्यटकाला. म्हणून तशा प्रकारचं एक सेन्सिटायझेशनचं एक कॅम्प आम्ही घेतला. आमच्या अनेक एजन्सीजबरोबर ती चर्चा चालू आहे. परवा आम्ही ओलाशी टायअप केला. ओला स्वतः आमच्याबरोबर आता बसून बिना खर्चाने, म्हणजे त्यांच्या पैशाने हे ट्रेन करणार आहे. त्याचबरोबर आता त्याचा पुढचा टप्पा जो आहे, आपल्याकडे ट्रेंड मॅनपॉवर पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात तरुण आहेत, त्यांना रोजगाराचं साधन पाहिजे. पहिला टप्पा आम्ही यावर्षी आमच्या पर्यटन विभागाचं स्वतःचं हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग इन्स्टिट्यूट याची सुरुवात आम्ही सोलापूरला करतोय. त्याच्यामधून छोटे छोटे कोर्सेस करून या 6 विभागात 6 हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग, ट्रॅव्हल अँड टुरिझम अशा या 4 कोर्सेसच्या कॉलेजेस आम्ही उघडणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्रीयन मुलगा हा शिकेल आणि तो महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये उतरेल. हा एक प्रयोग आम्ही करतोय. त्याचबरोबर गाईड्सला ओरिएंटेशन करणं, ट्रेनिंग करणं, तो एक कॅम्प आम्ही सुरू केला. म्हणजे टॅक्सीवाले, गाईडवाले आणि हॉटेल मॅनेजमेंट सपोर्ट सिस्टीमसाठी या पूर्ण सिस्टम आम्ही तयार करतो. प्रेक्षक, सुट्टी आल्यानंतर आम्हाला पर्यटनाची आठवण होते, परंतु महाराष्ट्र ज्या ठिकाणी 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा, इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर किल्ले, धार्मिक स्थळं, आध्यात्मिक केंद्र आहेत, अशा ठिकाणी पर्यटन हा 12 महिने चालणारा व्यवसाय असू शकतो. त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी येतात. त्या संधी स्वतः महाराष्ट्र मिळवण्याकरता MTDC आणि महाराष्ट्र शासन नेमकं काय करतं याची माहिती आज आपल्याला पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जास्तीत जास्त पर्यटक महाराष्ट्राकडे खेचून आणणे हे माझं सर्वात पहिलं प्रायोरिटी असेल, प्राथमिकता असेल. आज महाराष्ट्रातली जवळपास सर्व MTDCची रिसॉर्ट्स ही फुल झालेली आहेत आणि कुठेही बुकिंग नाही. हे एक प्रकारे त्यांच्या कामाचं यश आहे. हे जरी असलं तरी अजून कनेक्टिव्हिटीमध्ये, त्याहीपेक्षा स्वच्छतेमध्ये, अनागोंदीमध्ये आणि मानसिकतेमध्ये बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून खूप पावलं उचलणं अपेक्षित आहे, याचं त्यांनी आज आपल्याकडे उच्चार केला. त्याचबरोबर प्रत्येक संबंधित खात्याच्या बजेटमधले 20% हे पर्यटनाच्यासाठीच ठेवलेले असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सोयी सुविधांची कसूर आम्ही ठेवणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी आपल्याला दिलेली आहे. नवनवीन स्पॉट शोधणे आणि ते डेव्हलप करणे, त्याकरता उद्योजकांना एकत्र आणणे, अशा प्रकारच्या भूमिकाचा देखील त्यांनी पुनरुच्चार केला. त्याचं एक उदाहरण म्हणून त्यांनी चिपी या विमानतळाचं आणि शिर्डीचं देखील त्यांनी आपल्याकडे आता उदाहरण दिलं. पर्यटन मंत्री जयकुमार रावलजी आज Zee24 तासच्या प्रेक्षकांसाठी इथे आलात आणि पर्यटन धोरणाविषयीच्या अनेक गोष्टींची माहिती दिली. तसंच पर्यटन क्षेत्रात जे जे आश्वासक घडत आहे त्याची माहिती दिली. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.